कारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्द गन्नौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपा सिद्धीर्था सरस्वती अर्तुनोद्धुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयमस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्र ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा प्रतिगंधर देवा तेषां वचोनुसार मासाद्य सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनी मंगलम कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमंगल्यम सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवं। ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिना नत्वा वशिष्ठधा ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकं। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज 6व्या अधिकारात मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये पूर्वचर्चेमध्ये संयमामध्ये मन न लागणे याला उपेक्षा म्हणतात। धर्म उपकरणांना सोडून ठेवून जर जास्त दिवस झाले असतील तर त्याला त्याच्याकडे न बघणे, त्याला स्वच्छ न करणे, त्याला प्रासूक अवस्थेत न ठेवणे आदी समोरच्या जीवांच्या बघून सुद्धा त्याची उपेक्षा करणं, तिकडं म्हणजे काळजी न करणं, दुर्लक्ष करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा निग्रह करणे म्हणजे त्याला सोडणे आणि म्हणजे लक्ष देणे, काळजीपूर्वक सगळं कार्य करणे याला उपेक्षा संयम म्हणतात। आणि एकेंद्रिय 2 इंद्रिय आदी जीवांना पिच्छीनं बाजूला करून त्यांच्या जागेचं अतिक्रमण करणं त्याला अपहरण म्हणतात। आणि त्या सगळ्याचा त्याग करणं म्हणजे असं जीवाला कुठल्याही प्रकारचा त्रास न देणं, त्याच्यासाठी अपहरण नामाचं संयम असं म्हणतात असं सांगितलं। आज सांगतात 3 प्रकाराच्या योगांचा योग संयम आहे त्याचं स्वरूप। मनोवचन कायाणां निसर्गचंचलात्मना ध्यानाद्यैर्निग्रहो यस्य त्रिविधो योग संयमः। आचार्य भगवंत या ठिकाणी सांगत आहेत मन, वचन आणि काय
ये तीनों स्वभाव से ही चंचल है. मन पण चंचल आहे. वचन म्हणजे जीभ, ती तर किती चंचल आहे तुम्हाला काय सांगायचं काम नाही. उनको आणि काय, काय म्हणजे शरीर. शरीर तर आम्हाला 2 मिनिटे एका ठिकाणी बसून शांत बसत नाही. आणि या सगळ्याचं मूळ कारण आहे मन. महात्मा गांधीजी यांची 3 माकडं होती सृष्टी. किती माकडं होती? कोण कोण? मी, वृषभ आणि कोण कोण? 3 माकडं होती. वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बघायचं नाही. आचार्यजींनी त्याच्यावर फार चांगलं चिंतन करून सांगितले. महात्मा गांधीजींनी विनाकारण 3 माकडं तयार केले. एकच माकड जर तयार केलं असतं, वाईट विचार करायचं म्हणजे डोक्याला हात लावणारा किंवा मनाला हात, वाईट विचार नाही केलं तर वाईट बोलायची गरज नाही, वाईट बघायची गरज नाही, वाईट ऐकायची गरज नाही. आचार्यजी कधीही कुणाबद्दल वाईट बोलले नाहीत. आचार्यजींनी कधी स्वप्नात सुद्धा वाईट काही बघितलं नाही. आणि किती मोठा शत्रू असला तर स्वप्नात सुद्धा आचार्यजींनी त्याच्याबद्दल वाईट एखादा शब्द ऐकायचे भाव केले नाही. आम्ही जे एकदा 2दा कुणाबद्दल तर असं बोलत असताना मला आचार्यजी 2दा मला वैयक्तिक म्हणले, ब्रह्मचारीजी निंदा करने वाले से ज़्यादा निंदा सुनने वाला दोषी होता है. म्हणजे आचार्यजींचा स्वभाव होता. म्हणून त्याच्यासाठी आचार्यजींचं मत होतं की 3 माकडांची गरजच नाही, एकच माकड बास आहे, वाईट विचार करणारं. आणि म्हणून एक मन आपल्या जर ताब्यात राहिलं तर बाकीच्या दोघांना, वचनाला आणि योगाला ताब्यात ठेवायचं काही अवघड नाही. एखादी गोष्ट मला आवडते आणि ती वस्तू मला जर मिळणार असेल, एखादी वस्तू तुम्हाला आवडत असेल, सोनं, गुलाबाच्या फुलाचा गजरा, मोगऱ्याचा गजरा, शालू, तुम्हाला काय आवडेल ते अध्यक्षबाई, आणि ते तुम्हाला महाराजांनी सांगितलं आज जर अर्धा तास अमृता काकू ऐकायलाय काय, अर्धा तास प्रवचन संपेपर्यंत कुणी हलायचं नाही, तुमची आवडती वस्तू तुम्हाला बक्षीस देण्यात येईल, भेट देण्यात येईल. मला सांगा, एक ढास राहू दे, आग्या मोगल कसं लकडते तसं जरी ढास आमच्या शरीराला लागलं तरी आम्ही हलीन काय सांगा? नाही. आपल्याला जी गोष्ट आवडते त्या आवडत्या वस्तूला, गोष्टीला प्राप्त करण्यासाठी किती आम्ही कष्ट सहन करायला तयार आहे की नाही? कितीही गोष्टीला आम्ही, कसल्याही गोष्टीला सामोरे जायला तयार आहे. म्हणून फक्त कुठली गोष्ट आवडायला पाहिजे त्याच्यावर आयुष्य ठरलेलं आहे. आम्ही काय म्हणतोय, कसं काय महाराजजी 3-3 तास हलत नाहीत, कसं काय महाराजजींना त्या गजकुमार मुनींना शिगडी ठेवली, पेटतेली तरी त्यांनी हल्लं नाहीत, कसं काय ती वाघिणी खात होती तरी. महाराजांना आत्माच आवडत होता, त्यामुळं आत्म्याच्या चिंतनात रमल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी गौण होत्या, त्यामुळे त्यांचं लक्षच नाही. आपण सुद्धा टी व्हीवर, पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये बघतोय की नाही, मुलं मुली एकमेकाकडे बघायला लागले तर मधनं रेल्वे गेलेली सुद्धा त्यांना कळत नाही, रेल्वेचा आवाज कळत नाही, विमान कानापासून गेलं काही कळत नाही. आणि बाकीच्या वेळेला जरा कोण काय म्हटलं तर खमसके. ज्याच्यात आम्हाला इंटरेस्ट आहे ती गोष्ट करताना कितीही संकट, त्रास किंवा कुठलीही गोष्ट आम्ही करायला तयार असतो. फक्त आम्ही आमच्यात ठरवायचं आहे. आता बघ ती ठरवलं पाहिजे. परवा तुम्हाला सांगितलं की नाही मला माहीत नाही, घोड्याचं उदाहरण सांगितले ना, कुत्रीत त्या घोड्याला काय खायची सवय होती? हिरवा चारा. एक घोडं होतं, घोडं
पिंटू इंगळ्याचं. आणि त्याला एवढी आवड होती, आता त्याला पण ते दुष्काळ पडल्यागत झाला आणि ते घोड्याला खायला काय मिळेना. मग घोडं बारीक व्हायला लागलं आणि ते बारीक व्हायला लागल्यानंतर आता काय करायचं, मग विकूया म्हणला. विकला. मग ते एका माणसानं घोडं विकत, सगळं ठरणार आणि हळूच म्हणणार तो, ह्या घोड्याला एकच सवय चुकीची आहे, त्याला हिरवं खायची सवय. लोक म्हणायला लागली बघायला हिरवं मिळणं आणि तुझ्या घोड्याला हिरवं कुठलं घालायचं आहे, तुझं घोडंच नको. संध्याकाळी एक हुशार रावसाहेब मामासारखा हुशार प्राणी तिथं आला. रावसाहेब मामाला म्हटलं आज कसं काय, अभिषेकला आलाय, देवाचं पुण्य आहे की, पाऊस पडलाय, शेतात काही काम नाही म्हणता इकडं. सकाळी पहिला म्हटलं महाराज मी तुमच्यावर सोडायला येणार आहे. म्हटलं अरे माझं एवढं कसं काय पुण्य झालं, रावसाहेब मामा कुबेर मामा मला सोडायला या लागल्या, काय भानगड. मग हळूच म्हणतोय पाऊस इतकी पडली, शेतात जाऊन काय उपयोग नाही, कामच नाही म्हणताना मी तुम्हाला सोडायला येणार. असं हुशार माणूस कोणासारखा, ऐकू येईना, लक्ष इकडे द्या, कोणासारखा, रावसाहेब मामासारखा. तो म्हटला काय घोडं कितीला म्हणतोस, एवढ्याला देणार काय, देतो दे. तो म्हणला खरं साहेब हे घोड्याला हिरवं खायची सवय आहे, असू दे म्हणला, काय काळजी करू नकोस, माझं बघतो. झाला. जाता जाता तो स्टेशनरी दुकानात गेला आणि हिरवं कागद विकत घेतला आणि ते घोड्याला चारा घालायच्या अगोदर त्या डोळ्यापुढे तो काय ठेवणार, हिरवं कागद लावणार घोड्याच्या आणि मग चारा टाकणार. ते कडबा सुद्धा हिरवं शाळू म्हणून ते खाणारच. 15 दिवसात घोडं परत गुटगुटीत, कबीर मामासारखं गुटगुटी झालं. त्या इंगळ्याच्या पिंटूला वाटलं माझ्या घरात एवढं खायला घालून खाल्लं नाही आणि तिथं गेल्यावर घोड्याला असलं काय ना जादू केला, बघितला तर ते वाळलंच खात होतं. अहो ह्याच्यापेक्षा चांगला कडबा आमच्यात होता, कसं काय खाल्लं नाही. ते म्हणलं या असं मी खायला घटलो. घोडं तेच आहे, ऐकू येईना होय काय नाही, घोडं तेच आहे, कडबा कुट्टी तीच आहे, भुस्सा तेच आहे, सगळं तेच आहे, फक्त विचार बदलले, कागद बदलला, ते खायला चालू केलं. तसं दीक्षा घेणारा राहुल भैया 2006च्या अगोदरचा राहुल भैया, 2006 नंतर 2025-24 एक 23पर्यंत आचार्यजींच्या सानिध्यात 24पर्यंत राहणारा राहुल भैया, आमच्याजवळ आलेला राहुल भैया आणि पुढं मुनी अवस्थेत जगणारा राहुल भैया, सगळे एकच आहेत का वेगळे आहेत, एकच आहेत. विचार बदलले, व्रत झालं. व्रतात अजून विशुद्धीचे विचार आले, प्रतिमा झाल्या. प्रतिमेत अजून विशुद्धीचे विचार झाले, दीक्षेचे भाव झाले. आता ह्याच्यात अजून साधना वाढत झालं. जीवन तुमचं आमचं सगळ्यांचं एकच आहे, फक्त त्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही आमच्या विचारांना बदललो, आमचं जीवन जगण्याची पद्धत बदलत जाते. तसं मनाला बदलायचं नाही, वचनाला बदलायचं नाही, कायेला बदलायचं नाही. माझं मन काढून दुसरं कुणाचं तर मन घातलं म्हणजे माझं आयुष्य चांगलं होणार याचं नाही. मनातले विचार बदलले पाहिजेत. म्हणून इथं सांगितलं मन वचन काय या तिन्हींचा स्वभाव चंचल आहे. त्याच्यात फक्त मनाला एक कंट्रोल केलं की बाकीचे पुढचे दोन्ही आपोआप कंट्रोल होतात. त्याला ध्यानादिकद्वारा, ध्यान, धर्मध्यान, शुक्ल ध्यान, त्यात कोण आहे तिकडं, धर्मध्यान, शुक्ल ध्यान, 12 भावना, वैराग्य भावना, मेरी भावना, आलोचना पाठ, आदी आदी ग्रंथ, इष्टोपदेश, रत्नकंडक सावकाचार, समयसारजी, नियमसारजी यांच्या गाथा, तत्वार सूत्र, याचं चिंतन, ह्या सगळ्याच्या माध्यमातून विचार बदलला, विषय बदलले, जीवन बदललं.
म्हणून या सगळ्यांच्याद्वारे त्या चंचलतेचा निग्रह म्हणजे त्याला बाजूला काढून 3 प्रकारच्या योगांचा संयम त्याला म्हटलं जातं. म्हणजे मनानं संयमी, वचनानं संयमी, कायेनं संयमी. आणि याच्यामध्ये दुसरं काही लागत नाही. सगळं आपल्या स्वतःच्या विचारावर अवलंबून आहे. सगळं आपल्या विचारावर अवलंबून. ज्या व्यक्तीचा मी 24 तास राग द्वेष करत बसतोय, एकदा धर्मध्यान कळलं, एकदा कर्मसिद्धांत कळला, एकदा परिणाम कळले आणि त्या व्यक्तीकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली, तर त्याच्याबद्दलचा द्वेष प्रेमामध्ये परिवर्तित होतो. म्हणून आपली दिशा योग्य असेल तर भविष्यातली दशा योग्य होते. म्हणजे भविष्यात जर आपली दशा योग्य व्हावी अशी वाटत असेल तर वर्तमानमध्ये आपली दिशा अत्यंत गरजेची आहे. दिशाशिवाय दशा कधी बदलणार नाही. मला कळलंय मस्त की श्रवण बेगोळ दक्षिणेला आहे, मला मोठ्या संघाचं दर्शन घ्यायचं आहे, मोठ्या भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे. आता मला कळलंय, खरं मी उत्तरेकडचं तोंड पुरुषार्थ करून बदलायलाच तयार नाही, परिवर्तनच करायला तयार नाही. मग माझी दशा कशी चांगली होईल? दिशा बदलायला मी तयार नाही, माझी दशा कशी चांगली होईल? म्हणून मन वचन काय या सगळ्याला चंचल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जग काय म्हणतंय मला माहीत नाही, शास्त्रात मला हेच कळलं, मन वचन काय जसं संसाराच्या परिभ्रमणाला निमित्त आहे, तेच मन तेच वचन आणि तेच काय आम्हाला संसारातून मुक्त करायला सुद्धा निमित्त आहे. 7व्या नरकात जायला सुद्धा वज्रऋषभ महाराज सहन निमित्त आहे, आणि सर्वार सिद्धी आणि मोक्षाला जायला सुद्धा वज्रऋषभ महाराज सहन निमित्त आहे. राड व्हायला निमित्त पाणी आहे, राड धुवायला निमित्त. तसं चतुर्गतीच्या परिभ्रमणाला पंचम 5 गतीमध्ये कुठेही जायला निमित्त जसं मनुष्य गती आहे, तसं मोक्षाला जायला सुद्धा निमित्त फक्त मनुष्य गती. आम्ही त्याचा फक्त उपयोग काय करून घेणार आहे. म्हणून मन वचन कायेला एकदम हे मानायचं नाही आणि एकदम उपादेय सुद्धा मानायचं नाही. ह्याचा आधार घेऊन मला ध्येयाला कसं पोचीन याच्याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. गणधराधिक देवने संयम के 17 भेद कहे हैं. एतेत्र योगिनाम सप्त दश भेदा प्ररूपिता संयमस्य गणाधीशै रागमे व्रत शुद्धिदा. भगवान गंधर्वदेव ने अपने आगम में योगियों के लिए व्रतों को शुद्ध करने वाले ये संयम के 17 भेद बतलाय. गंधर्वदेवांनी आगमामध्ये योगींच्या व्रतांना शुद्ध करण्यासाठी किती भेद सांगितलेत? 17 भेद सांगितलेले आहेत. ते 17 भेद कोणते ते आफ्टर दी ब्रेक म्हणजेच राहुल भैयाजींच्या दीक्षेच्या कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी आपण ते 17 भेद कोणते ते आल्यानंतर आपण बघायचं आहेत. सगळ्यांचे परिणाम शुद्ध होऊ देत, पवित्र होऊ देत आणि सगळ्यांचा आत्मा परमात्मा बनू दे अशी मंगलमय भावना ठेवून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे,
वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।